मनोजदादांना आश्वासन सरकारने दिले. दर मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे मराठा आरक्षणाची, दर विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली दर कॅबिनेट नंतर आम्ही बसतो आणि किती पूर्तता झाली, किती दाखल्यांचं व्हेरिफिकेशन झालं, किती लोकांना व्हॅलिडिटी मिळाली, या प्रत्येकाचा आढावा व्हीसी वरती सगळे कलेक्टर असतात, सगळे डिव्हिजनल कमिशनर असतात आणि जे आश्वासन दिले त्याच्या पूर्ततेसाठीचा फॉलोअप हा सरकारचा चालू आहे. वेगळा कक्ष मंत्रालयामध्ये, वेगळा स्वतंत्र कक्ष मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्याची कार्यवाही पण सुरू आहे. त्यामुळं जे आश्वासन दिलंय त्याच्यापासून तसूभर पण आम्ही मागं सरकणार नाही. ते पूर्ण करण्यासाठी ज्या बाबी करायच्या त्याचा फॉलोअप, पाठपुरावा शासन निश्चितपणे करतंय. त्यामुळं मान्य मनोजदादांना आंदोलनापूर्वी जो आम्ही फॉलोअप केलाय त्या बाबतीतलं त्यांना ब्रीफिंग दिलं जाईल, त्यांना माहिती, वस्तुस्थिती, लेखी माहिती त्यांना दिली जाईल की आम्ही काय काय केलं. आणि मला असं वाटतंय की ती माहिती अवलोकन केल्यानंतर कदाचित आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही. प्रलंबित मागण्यांमध्ये सातारा गॅजेट सुद्धा लागू करावं ही मागणी, अजून तरी त्याच्याबद्दलचं काय पुढे झालंय? नाही, त्याच्या बाबतीतलं बघा, सातारा गॅजेट आणि औंध संस्थांचं गॅजेट ह्या दोन बाबतीतलं त्यांचा आग्रह होता. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्य सरकार स्वतंत्रपणाने अभ्यास करते. दोन्ही गॅजेट लागू करण्यासाठी काय करावं लागेल त्या बाबतीत सुद्धा. आणि सातारा गॅजेटच्या बाबतीत मागच्याच एकदा ह्याच्यात की माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले जे इथल्या रॉयल फॅमिली मधले आहेत, राजघराण्यातले आहेत आणि आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य देखील आहेत, त्यांच्याशी सुद्धा ह्या बाबतीतली चर्चा करून सातारा गॅजेटच्या बाबतीत कशा पद्धतीनं पुढचं धोरण ठेवायचं या बाबतीत आम्ही बैठकीमध्ये त्यांच्याशी चर्चा करू.